भगवद्गीतेला कारण नसताना विचारांनी परिपक्व न होता नुसत्याच वयाने परिपक्व झालेल्या लोकांनी आपली प्रॉपर्टी म्हणतात. जे पुन्हा भक्तीशिवाय कर्मयोगी होता येत नाही. बलाच्या गर्वाचं शंखनाद होते आणि यांचे सात्विकतेचे आणि निष्काम कर्मयोगाचे स्वतःचे आत्मविश्वास जे होते त्याच्याने झालेल्या स्फुरणाला आपण शंखनाद म्हणू शकतो. इतकी शुचिरभूतता त्या संजयाकडे होती म्हणून धृतराष्ट्राच्या परवानगीने दिव्यदृष्टी व्यासांनी संजयाला दिली आहे. आपण पटकन म्हणतो की पांडवांवर अत्याचार झाले होते, तर नाही. द्यूत खेळल्यानंतर द्यूत हरलं की जी शिक्षा असते ती भोगायची असते, कारण तो खेळाचाच नियम आहे. आपल्या गुरूंच्या समोर असलेली शरणागती ही सर्वात उत्तम शिकायचं सर्वात पहिलं आपल्याकडे काय उदाहरण असेल तर नंदी आणि नंदीच्या नंतर हनुमंत. नमस्कार. टॉक टाइम मराठी या पॉडकास्टमध्ये मी सुवर्णा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. अगदी काही दिवसांपूर्वी माझी एक मैत्रीण मला भेटली. ती म्हणाली की अगं तू टॉक टाइम पॉडकास्ट चालू केलंयस, पण आत्ताचं करंट ट्रेंडिंग टॉपिक घेण्याच्या ऐवजी तू भगवद्गीता हा टॉपिक का घेतलायस? तर मी तिला सगळ्यात पहिले म्हणाले की अगं तू पहिल्या एपिसोडपासून ही सिरीज बघितली आहेस का? तर ती म्हणाली, अगं नाही, मला वेळच नाही मिळाला वगैरे वगैरे. तर मी म्हटलं की अगं मग तू खूप मोठी गोष्ट मिस करतेस. अगं ॲक्च्युली या भगवद्गीतेकडे पाहण्याचा माझा पर्स्पेक्टिव्ह जो होता की एक खूप मोठा ग्रंथ वगैरे, बापरे हा कसा वाचायचा. पण जेव्हापासून ही भगवद्गीतेची जी सिरीज आपण चालू केली आहे ना, म्हणजे कृष्णदास काकांकडनं जे काही मी ऐकते, तो माझा विचार करण्याचा पर्स्पेक्टिव्हच चेंज झालाय भगवद्गीतेविषयीचा. की आपण निगेटिव्ह विचारातून कसं पॉझिटिव्हली विचार केला पाहिजे. किती पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या आयुष्यात आजूबाजूला घडत असतात आणि त्या आपण बघत नाही किंवा त्या पद्धतीने विचारच करत नाही. आणि या प्रत्येक एपिसोडमध्ये काकांनी आपल्या रोजच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रॉब्लेमविषयी, प्रत्येक प्रश्नांविषयी खूप छान पद्धतीने उत्तरं दिली आहेत आणि त्याची उदाहरणंही दिली आहेत. सो तू अजिबात मिस करू नको या मोठ्या अपॉर्च्युनिटीला. आणि तुम्ही सुद्धा जर का पहिल्या एपिसोडपासून ही सिरीज बघितली नसेल, तर ती आत्तापासून बघायला सुरुवात करा. चला, आपण आजच्या या एपिसोडला सुरुवात करूया. नमस्कार काका. तुमचं या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा स्वागत. जसं मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही आम्हाला सांगितलं अध्यात्माविषयी, की हा अध्यात्म जे आपण माया, मोह जे काही आहे त्याच्यातून जे आपल्याला सुख मिळतं, सुख प्राप्त होतं. होय. त्यातून मनाला मिळणारी जी शांती आहे, तर ती या अध्यात्मातून मिळते आणि या एका वाक्यातच आम्हाला कळलं की हे अध्यात्म आपल्याला कसं रिलेटेबल आहे. तर आणि तुम्ही मागे पण म्हणालात मागच्या एपिसोडमध्ये की आता पुढच्या एपिसोडपासून आपण भगवद्गीता सुरू करणार आहोत. तर आजपासून आपण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायापासून सुरू करतोय का? करूयात आज सुरुवात करूयात. बर. नमस्कार सगळ्यांना. सुवर्णा, मला पहिलं आश्चर्य वाटतं तुमचं की तुम्ही हा एवढा अवघड विषय कसा काय या करंट याच्यामध्ये घेतला. कारण काका यंग जनरेशनला म्हणजे ही भगवद्गीता कशी रिलेटेबल आहे हे ऍक्च्युली आम्हाला लोकांना सांगायचंय की सगळेच जण ट्रेंडिंग जे काही म्हणतायत, पण ही ऍक्च्युली भगवद्गीता ही खूप ट्रेंडिंग आहे प्रत्येक लाईफच्या स्टेजेससाठी. आणि काय होतं आपल्या एका मागच्या एपिसोडमध्ये आपण बोललो बघ की त्यावेळेस कृष्ण अर्जुनाला सांगत होते आणि आज आपण त्यांनीच लिहिलेलं जे आहे ते पुन्हा एकमेकांना सांगतोय. खरंय. या भगवद्गीतेला आज जर सुरुवातच करायची आपल्याला, तर बघा याच्यामध्ये नेहमी काय लिहिलेलं असतं की सुरुवात अशी करतात, ओम श्री परमात्मने नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि मग त्याच्यानंतर ते सगळेजण सुरू करतात की पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं. हे नारायणाने अर्जुनाला स्वतः सांगितली आहे. आणि मग पुढे त्याचे बरेच श्लोक आहे.
आणि त्या सगळ्यात शेवटच्या श्लोकामध्ये लिहिलंय, ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृत दुहे नमः. जे हे जे ज्ञान आहे, हे ज्या ज्या जीवांना या जन्मामध्ये आपल्याला कर्तव्य पार पाडून, प्रेमाने सगळ्या गोष्टी करून आणि कशातही न अडकता सुवर्ण जेव्हा आम्हाला जायचं असतं, तेव्हाच ही भगवद्गीता खरी संजीवनी असं आम्हाला वाटतं. आम्ही सारखा विचार करतो. तू जे आता मगाशी बोललीस ते मला आवडलं. ह्या भगवद्गीतेला कारण नसताना, विचारांनी परिपक्व न होता नुसत्याच वयाने परिपक्व झालेल्या लोकांनी आपली प्रॉपर्टी म्हणतात. पण जेव्हा विदुलेने पण सांगितलं होतं बघ, एका एपिसोडमध्ये झाला आपला विषय, की विदुलेने पण सांगितलं आपल्या मुलाला, की 100 शरीराची वय होईपर्यंत वर्ष जगत राहण्यापेक्षा, म्हणजे 100 तिला शरीराचं वय 100 नकोय तिला. ती काय म्हणतेय, की 1 मिनिट तू कर्तृत्व गाजवून जर 100 वर्षाची कसर काढत असशील, तर मी वीर पुत्राची आई आहे. मी वीर माता म्हणून अभिमानाने फिरेन. म्हणून मलाही असंच वाटतं, की तुम्ही खरं आज म्हणजे तुम्ही पॉडकास्टला बोलवता म्हणून नव्हे, पण तुम्ही हा जो विषय इतक्या सुंदर घेतलाय किंवा त्याच्यात तुम्ही स्वतःहून इंटरेस्ट घेतलाय, म्हणून सांगतो, आज आपण ह्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करूयात. वाह! आणि आता हा पहिला अध्याय सुद्धा नेहमी म्हणताना असंच म्हणतात, की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवाः. हे असं मामका पांडवश्चैव किं कुर्वत संजय. आता इथे सुद्धा जसे आपण ह्या जगावेगळे हे प्रीफेस म्हणून एपिसोड घेतलेत, तसं बघा तुम्ही, धृतराष्ट्राला मदत घेण्यासाठी संजय आला. बघा, ह्या भगवद्गीतेच्या पार्श्वभूमीचा जर आपण आता अध्याय वाईज अभ्यास करणार आहे आणि स्टेप वाईजच आपल्याला जायचं आहे, बरोबर. तर ह्या प्रत्येक गोष्टीला, जसं माझ्या लाईफमध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला जस्टिफिकेशन आहे, तसं अर्जुनाच्या या आयुष्यामध्ये आलेल्या आणि द्वापार युगाच्या मध्यावर्ती आलेल्या काळाच्या ह्या सगळ्या गोष्टींना जस्टिफिकेशन आहे. आणि म्हणून तिथं बघ असं एका ठिकाणी म्हटलंय, की हे धर्मक्षेत्री कुरुक्षेत्र आहे. आता थोडंसं आजपासून मध्ये मध्ये पान घेऊन मी जरा हो. वाचन सांगेन का, तर आता जे गीतेचा अभ्यास करणारी लोक आहेत, त्यांच्यासाठी आजपर्यंत 1 ते 42 श्लोक आणि त्याचे अर्थ यावर जास्त आलेलं आहे. आपण अर्जुनाची मनस्थिती हे सगळं पाहिलं. मग हे कुरुक्षेत्रावर का गेले, तर कुरुवंशीयांच्या धर्म अधर्माच्या वृत्तीचं तिथे धर्माचाच विजय झाला पाहिजे, अशा ठिकाणी 2 प्रवृत्तींच्या मध्ये झालेला हा संघर्ष आहे. म्हणून त्याला धर्मक्षेत्र आहे. कारण धर्माचा विजय होतो ते धर्माचं क्षेत्र. म्हणून आमच्या सुद्धा आयुष्यात रोज वेगळ्या वेगळ्या घटना घडत असतात. पण त्यात आम्ही स्वकल्याणाचा, मग कुटुंबाच्या कल्याणाचा आणि मग आपल्या घराण्याच्या कल्याणाचा असा विचार करतो, तेव्हाच आम्हाला एखादा विचार चांगला असतो. मग असे घरातली पण अशी एखादी खुर्ची असते, जागा असते, की जिथं बसल्यावर आपल्याला आधी पण 3-4 गोष्टींचं चांगलं आणि सर्वांचा फायदा होईल असं उत्तर मिळालेलं असतं. मग आपण त्या जागेला सुद्धा नाही का खूप किंमत देतो, हो. की जर समजा की नाही आठवलं, तर आपण तिथं जातो आणि तिथं जाऊन बोलतो. म्हणजे साध्या आपल्या आज 500, 700, 1000, 2000 स्क्वेअर फुटाची घरं असतात. पण त्यातही एक निर्णय करायला लावणारी जागा असते. मग इथं तर विश्वाचा विषय होता, म्हणून त्याला धर्मक्षेत्रे म्हटलंय. आणि त्यावेळेस सगळे कुरुवंशीयांचा हा अंतर्गत विषय होता, म्हणून कुरुक्षेत्रे, कारण त्यांच्या अधिकारामध्ये होती. बर. मग काका, हे अंतर्गतच विषय होता, तर मग भगवद्गीतेलाच काय एवढं प्राधान्य दिलं जातं? मुळात ते व्यासमुनींनी लिहिले.
बरोबर. आपण मागं बघितलं बघ पहिल्या एपिसोडमध्येच की अशा 27-29 गीतं आहेत. त्यातल्या 15-16 तर महाभारतातच लिहिलेले आहेत. पण या कृष्णाने स्वतः सांगितली आहे आणि अर्जुनाला कुठलाही दोष निर्माण न होता त्याला पुन्हा कार्यरत केलंय. आणि ह्या भगवद्गीतेचा जेव्हा आपण अभ्यास करू, आता हे खरं पुन्हा पुन्हा तोच विषय येतोय की या अर्जुन, कृष्ण, भगवद्गीता, ज्ञान, कर्म, निष्काम कर्म, पारलौकिक कल्याण, पुन्हा पुन्हा. हे पुन्हा पुन्हा अजून 7, 8, 10 एपिसोड येतच राहणार आहे. कारण मुळात कल्याणच त्या विषयांनी होणार आहे. बरोबर. आणि म्हणून बघ, तुम्हाला थोडंसं वाचून दाखवतो हो. की हे जे भगवद्गीतेचं कौतुक इतकं करायचं कारण काय, तर जीवनाची कुठलीही दिशा भरकटलेली असताना त्याला पुन्हा अजून वेळेशी कुठलंही काय म्हणतो आपण त्याला जोड न घेता आहे त्याच आयुष्यात आपण पुन्हा मार्गस्थ होऊ शकतो. कारण पहिल्यांदी प्रायश्चित्ताची इच्छा असणं आणि पश्चाताप होणं, या दोन्हीही गोष्टी त्या ठिकाणी झाल्यात. म्हणून काय म्हटलंय की या भगवद्गीतेला इतकी किंमत येण्याचं कारण ह्याच्यात भक्ती पुरेपूर भरली आहे. आणि या भक्तीमध्येच खरं कर्म असतं. कारण बघ, आज सुद्धा आम्ही संतांनी अगदी साधं शिवाजी महाराजांचं उदाहरण घेतात लोक. आम्ही संत आणि कार्यपुरुष असं दोघांचाही जर भेद केला तर कुठेतरी ते पुन्हा एकच येतात की सगळे कर्मयोगीच होते. साधी संतांची भक्ती पांडुरंगावर होती, यांची भक्ती आई तुळजाभवानीवर होती. जे पुन्हा भक्तीशिवाय कर्मयोगी होता येत नाही. आणि आम्ही आमच्या आयुष्यात आज तागायत हे भक्ती वगैरे जी काही केलेली आहे, ही उपायांसाठी केली आहे, स्वकल्याणासाठी केलेली नाही आहे. म्हणून भगवद्गीतेमधले जर आपण असे तुमच्यासारखे इंटरेस्टिंग लोक असतील तर त्याच्या एक एक वाक्याचा आपल्या आयुष्यावर किती परिणाम होतो, की साधं आता आपण धर्मक्षेत्र आहे, कुरुक्षेत्र आहे. मग त्याच्यानंतरच कोण कोण गोळा झालं त्याची माहिती आहे. त्याच्यामध्ये सुवर्णा एके ठिकाणी लिहिलेलं आहे, तुम्हाला वाचून दाखवतो. एका ठिकाणी लिहिलंय की बघ आता की कसं आलंय ते, की या पांडवांचं देखील सैन्य उभं होतं आणि त्याच ठिकाणी समोर कौरवांचं पण सैन्य होतं. पण या ठिकाणी संजय धृतराष्ट्राला सांगताना काय म्हणतोय बघ, अपर्याप्तम तदस्माकं बलम भीष्माभिरक्षितम. ज्याचा अंदाज येणार नाही अफाट असं होतं आणि बलाच्या जीवावर जे समोर उभं राहिलं होतं, पण ते भीष्माने संरक्षित केलेलं होतं. आणि पर्याप्तम मर्यादित होतं, थोडंसं होतं. कारण चांगुलपणाला फार बळाची गरज लागत नाही. इथे पांडव म्हणजे काय आहे, चांगुलपणा आहे. त्विदमे तेषां बलम भीमाभिरक्षितम. ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आमच्या आयुष्यात सुद्धा कित्येक ठिकाणी आम्ही खूप बलाचा विचार करतो. ताकद असली पाहिजे, पाठबळ असले पाहिजे. मग ते आर्थिक असतं, मित्रांचं असतं, नानाविध गोष्टींचं असतं. पण त्याही पेक्षा इथे व्यासांनी हे जे सुंदर लिहिलंय की पर्याप्तम त्विदमे तेषां, की आम्हाला जेव्हा कल्याण करायचं आहे तेव्हा सात्विक विचार आणि भक्तियुक्त अंतःकरण ह्या दोन गोष्टींनी आपण कितीही मोठ्या संकटासमोर एक आपल्या निश्चित विचारांनी सामोरं जाण्यासाठी तयार असतो. आणि म्हणून असे आपण काय अगदी अध्याय म्हणजे असे सगळेजण वाचतात ना ते, असे काय आपण असे प्रवचन. प्रवचन स्टाईल वाचणार नाहीये. मग आपण हे असे वाचणार आहे. म्हणून मी आता माझं पण लिखाण आणि भगवद्गीता हे असं दोन्हीही हातात घेऊन तुम्हाला मी जेवढा अभ्यास केलाय तसं सांगतो. मी असं म्हणत नाही, अगदी नक्की आहे. तुम्हाला सगळ्यांना हात जोडूनच म्हणतो, मी अभ्यास केलाय माझ्या स्वतःच्या कल्याणासाठी आणि आपला स्वतःचा आपण सगळ्यांना नाही का म्हटलेलंच आहे की शहाणे करून सोडावे सकळ जना.
मग तसं मी माझा अभ्यास केलाय तो तुमच्यासमोर ट्रान्सपरंटली मांडतोय. तुम्हाला तो आवडला, तुम्ही तो कॅच करा आणि त्याच्या पुढे जावंसं वाटलं अजून अभ्यास करा. कारण ह्या जीवाची परब्रह्म परमात्म्याशी एकरूपता होणं हेच तर मनुष्य जन्माचं खरं कर्तव्य आहे. मग एवढे नाही तर अर्जुनाला समोरचे युद्धाला आले तर हा युद्धाला आलाय. त्यांच्याकडे शस्त्र आहे, याच्याकडे शस्त्र आहे. विचार करण्याची वेळ का आली? तर ते निष्काम कर्म, पारलौकिक कल्याण, तो तुला फार शब्द आवडतो, आणि अध्यात्म. ह्या सगळ्या गोष्टी. आणि म्हणून म्हटलंय की मग असं पुढं पुढं जात 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 त्यांनी सगळ्यात शेवटी म्हटलंय की पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजया. हे कोणी कोणी कुठले कुठले शंख वाजवले. शंख म्हणजे तरी काय हो? प्रत्येकाने हे बघ, अंतरंगातल्या स्फुरणाला आपण शंख म्हणूयात. मग या सगळ्यांनी केलेलं बलाच्या गर्वाचं शंखनाद होते आणि यांचे सात्विकतेचे आणि निष्काम कर्मयोगाचे स्वतःचे आत्मविश्वास जे होते त्याच्याने झालेल्या स्फुरणाला आपण शंखनाद म्हणू शकतो. नाहीतर सिंहनादम विनद्योच्चैहि शंखम दद्मो प्रतापवा. ह्या प्रत्येकाने सगळं केलं आणि त्यानंतर व्यासमुनींनी लिहिलं की कसं झालंय, सहसैवाभ्य हन्यंत स शब्दा स्तुमलो भवत. आकाशामध्ये शब्द विरून गेला. इतके मोठे नाद झाले. जेव्हा दोन साधं बघ, रस्त्यावर आपण सहज संध्याकाळी जेवण झालं की फिरायला जातो आणि अचानक कोणीतरी खरकट येऊन टाकलेलं असतं. शिळ्या चपात्या असतात आणि त्या शिळ्या चपात्यांवर जेव्हा माझा अधिकार आहे म्हणून दोन श्वान येतात आणि दोन कुत्रे एकमेकाशी भांडतात, तेव्हा त्यांचं गुरगुर कसं असतं, गर्वाचं असतं. म्हणजे तो गुरगुरीचा आवाज असतो. गर्वाने केलेली जी स्वतःची अहमपणाची आपण काय म्हणतो त्याला, भूमिका मांडायचा प्रयत्न, त्याला इथे आज आपण शंख जर वाजवला तर ऑफिसमध्ये आपल्याला बसू देतील का? नाही. की तथा शंकाश वीर्यश्च प्रणवानक गोमुखा. तर आपण असं वाजवू शकत नाही. मग अशा वेळेस आपण काय म्हणतो, तू मला एखादं उत्तर नाही म्हणालीस तुमच्या ऑफिसमध्ये, तर मी काय म्हणणार, ठीक आहे ठीक आहे, मी बघून घेईन. दिस इज कॉल्ड एज शंखनादम विनद्योच्चैः शंखाम दद्मो प्रताप पृथक पृथक. प्रत्येकाने आपापल्या गर्वाप्रमाणे, बलाप्रमाणे आणि क्षमतेप्रमाणे सामोरं जाण्याची तयारी ठेवली. याला शंख म्हटलंय. मग सगळ्यांची तिथं नावं आली आहेत, अनेक वीर आलेले आहेत. इथे सुद्धा व्यासांनी इकडचे वीर चांगले आहेत आणि तिकडचे वीर कमी आहेत असं नाही म्हटलेलं. सगळे वीर आहेत, कारण ते वीर मरण मिळणार आहे. या आपण भगवद्गीतेच्या कुरुक्षेत्रावर जमलेल्या सैनिकांचा जर विचार केला तर काही धर्मासाठी लढत होते, काही अधर्माच्या बाजूने लढत होते, पण क्षात्रधर्म सगळ्यांनी सोडलेला नव्हता. हो. म्हणून कृष्णाने अर्जुनाला सांगताना असं कधीच नाही सांगितलं की तू यांना सूड मनात घे, द्वेष मनात घे आणि मारून टाक. बरोबर. तुझं कार्य तू कर, त्यांचं कार्य त्यांना करू देत. जसं दक्षाच्या यज्ञाच्या वेळेस स्वतः कृष्ण उभे होते हं. आणि वीरभद्र आला, तेव्हा ते म्हणाले, अधर्माच्या बाजूने तुम्ही कसे उभे? बघा, इकडे पांडवांच्या बाजूने उभा आहे कृष्ण. मुद्दामून सांगतोय की इकडे पांडवांच्या बाजूने कृष्ण उभा आहे. का? तर पांडवांनी धर्माची बाजू घेतली आणि तिकडे हा दक्ष अव्यावहारिक वागून देखील तिथे त्यांनी त्याला यज्ञाचा रक्षक म्हणून मी उभा आहे, मी तुझ्यासाठी उभा आहे असं नाही सांगितलं. कारण कर्तव्यामध्ये व्यक्ती येत नाही, कर्तव्यामध्ये त्या यज्ञाचं रक्षण येतं. आणि म्हणून वीरभद्रासमोर उभं राहताना कृष्ण यज्ञाचे रक्षक म्हणून उभे राहिलेत. आपल्याला वाटतं पांडवांच्या बाजूने उभे राहिलेत, ते धर्माचे रक्षक म्हणून उभे राहिलेत. हा सगळ्यात मोठा ह्या भगवद्गीता समजावून सांगणाऱ्या लोकांनी आपल्यापासून लपवलेला अर्थ आहे. कारण काय, एकदा भगवद्गीता समजायची तर मला आयुष्यामध्ये ती जगता आली पाहिजे. हो. मग ती जगायची तर मग मी धर्माचा विचार कसा करायचा? तर मग त्या ठिकाणी व्यक्तीला जास्त महत्त्व येत नाही आणि म्हणून पुढे येईलच आता. कित्येक वेळेस
कृष्णाने अर्जुनाला सांगितलंय, तू नाही केलं तर मी करू शकतो. कारण हे माझं आहे सगळं. बरोबर. लक्षात आलं? हो, हो. पुढे असंच बघ, हे सगळं झाल्यानंतर, एवढी सगळी वर्णनं झाल्यानंतर हा संजय. बघा, ह्या संजयाच्या वेळेस सुद्धा बघ वर्णन काय आलेलं आहे, की ह्या भक्तियुक्त अंतःकरणाने जेव्हा हे भगवद्गीता हा कृष्ण अर्जुनाला सांगत होता, त्यावेळेस आपण कित्येक गोष्टी आजपर्यंत टाळलेल्या आहेत, की ज्या गोष्टींचा आपण भगवद्गीता वाचायला सुरुवात केली, की त्याचा सहसा संदर्भ घेतला जात नाही. पण या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय बघ, की ही व्यासांनी संजयाला दृष्टी दिली. संजयालाच दिसत होतं, मग धृतराष्ट्राला दिसत नव्हतं. म्हणून तो सांगतोय. पण इथे महाभारतामध्ये संदर्भ आलाय. व्यासांनी दिव्य दृष्टी देण्यासंबंधात सर्वात पहिल्यांदा धृतराष्ट्राला विचारलं होतं. आणि त्याही वेळेस धृतराष्ट्र म्हणालाय, धैर्याने देखील मी कुरुवंशीयांचा, यादव कुळाचा नाश पाहू शकत नाही. आणि मला ते काय घडतंय हे ऐकण्याची उत्सुकता पण आहे. आणि पाहून पाहायचा तर संहार काय पाहू? माझ्याच मुलांचा. पाहून पाहायचंय तर माझ्याच मुलांचा संहार मी काय पाहू? आणि म्हणून मग त्याचा मुनी इतकी योग्यता असणारा, असं संजयाचं नाव दिलंय. काय लिहिलंय? संजयाच्या बोलण्याला इतकी किंमत काय? तर मुनी इतका ज्ञानी असणारा, निरपेक्ष असणारा, निष्काम असणारा आणि धृतराष्ट्राचा पूर्ण विश्वास असलेला संजय हा मंत्री होता. आणि म्हणून राजाने, स्वतः धृतराष्ट्राने, जो कधीही भेदभाव करून सांगू शकत नाही किंवा राजाला अधर्माच्या गोष्टी शिकवू शकत नाही, इतकी शुचिर्भूतता त्या संजयाकडे होती. म्हणून धृतराष्ट्राच्या परवानगीने दिव्यदृष्टी व्यासांनी संजयाला दिली आहे. आपण हे कधी पाहत नाही, हे कधी ऐकत नाही. ह्याच्यात दुसरी सुद्धा गोष्ट, की युद्धाला तयार कसे झाले. धृतराष्ट्राने तर मुलाचंच ऐकायचं ठरवलं होतं. पण धर्मराजाने देखील कुंतीने सांगितलं, की अधर्माच्या विरुद्ध लढणं हे क्षत्रियाचं मूळ धर्म आहे. ते त्याचं निज कर्तव्य आहे. आणि म्हणून ज्याला तुम्ही आपल्यावर झालेले अधर्माचे प्रहार म्हणता, ते तुम्हाला परतून लावता आले पाहिजे. इथे अत्याचार म्हटलेलं नाहीये. आपण पटकन म्हणतो की पांडवांवर अत्याचार झाले होते. तर नाही, द्यूत खेळल्यानंतर द्यूत हरलं की जी शिक्षा असते ती भोगायची असते. कारण तो खेळाचाच नियम आहे. म्हणून ते असं म्हणू शकत नाहीत की आम्ही दुःखी होतो, आमच्यावर अत्याचार झाले. दुर्योधन देखील बघा, या सगळ्याचा भगवद्गीता समजून घेण्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. कारण अर्जुनाकडे पहिल्यापासून सात्विकता आणि सृजन मनोवृत्ती होती. तीच दुर्योधनाकडे अटॅकिंग होती. प्रत्येक वेळेस तो पॉझेसिव्ह होता, इन्सिस्टिंग होता. म्हणून बघ काय म्हटलंय, आता तुमच्या ते ट्रेंडिंगमुळे मला काही शब्द तसे वापरायला लागतात. नाहीतर हो, ते सोपं समजायला सोपं जातं. समजायला सोपं जातात. आणि म्हणून होतं, अर्जुनाला दिलेला जो रथ होता तो अग्नीने दिलेला होता. अर्जुनाला दिलेलं जे धनुष्य होतं, ते धनुष्य देखील त्याला महादेवांनी खूप मोठ्या तपश्चर्येनंतर दिलेलं होतं. आणि त्याच्या या रथावरचा जो ध्वज होता, त्याचं वर्णन असं केलंय, 4 कोस लांब होता. मग ते 4 कोस म्हटल्यावर विचार कर, आजच्या घडीला किती लांब झालं. पण तो 4 कोस नाहीये. तो 4 कोस म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, ह्या चारही गोष्टींमध्ये तो कायमस्वरूपी ताठमानेने उभा राहू शकतो. त्याच्याच मनामध्ये ह्या सात्विकतेचं संरक्षण होत असतं. त्याला 4 कोस फडफडणारा होता. आणि मग म्हटले त्यांनी, की तो कशात अडकायचा नाही, कधी हवा नाही म्हणून तो असं खाली पडायचा नाही. हे जे सगळं होतं ते. आणि मग त्या रथावर हनुमान बसले. त्याला वजन नव्हतं, हे नव्हतं सांगतो आपण.
पण भक्ती आणि आपल्या गुरूंच्या समोर असलेली शरणागती ही सर्वात उत्तम शिकायचं सर्वात पहिलं आपल्याकडे काय उदाहरण असेल तर नंदी आणि नंदीच्या नंतर हनुमंत. हो. आणि म्हणून हा हनुमंत जोपर्यंत रथ म्हणजे माझी मनोवृत्ती त्याच्यावर जोपर्यंत ही सात्विकता बसत नाही तोपर्यंत आपल्याला हा रथाच्या दोऱ्या हातात घेतलेला धर्म रक्षक कधीही यश मिळू देत नाही. वा. आणि ही अशी त्या रथाची सगळी रचना होती. ह्या रथावर सुद्धा नाही का खूप वेळ कोण कोण बोलतं, काय काय बोलतं. आणि बघ ह्या कुरुक्षेत्राच्या आपण पहिल्या वाक्याने सुरुवात केली पहिल्या अध्यायाला. हा पहिला अध्याय देखील तुम्ही पहिल्यांदाच असं ऐकत म्हणजे मी सुद्धा हो, पहिल्यांदाच मी ऐकलं. पण पहिल्यांदाच ऐकते. की बघ हे काय लिहिलंय की लढायला आलेले क्षात्र धर्माचा आपल्या वर्णाप्रमाणे कर्तव्य म्हणून आदर करत होते म्हणून तिथं मरणाऱ्याला मुक्ती मिळणार होते आणि म्हणून त्याला धर्मक्षेत्र म्हटलंय असंही व्यासांनी लिहिलंय. ही भगवद्गीता आपण ज्या प्रकारे सांगतोय या प्रकारे तुम्हाला अजून पुन्हा याच्यावर अजून डिटेल सांगा असेही तुम्हाला काही प्रश्न येतील, फोन येतील. बघ काय म्हटलंय की व्यासांनी ह्या अर्जुनाला देखील कुठे कुठे भवसव्य साचेन, त्याच्यानंतर धनंजया, धनुरुद्धम्य हे असे वेगळे वेगळे त्या भगवद्गीतेमध्ये त्याच्या अंगचे गुण जे होते त्या गुणांना अनुसरून त्याने विचारलेले प्रश्न आणि त्याप्रमाणे एक एक त्याला विशेषणं लावली आहेत. बघ त्याच्याकडे काय काय होतं की तो कधीही आळशीपणा करत नव्हता. अव्यावहारिक कधी अर्जुन झोपला नाही आणि तो कधीही सुखाचा गुलाम झाला नाही. असं त्या अर्जुनाचं वर्णन आहे. त्याचे गुण आहेत. आणि म्हणून काय म्हटलंय की तो सतत आपल्या कल्याणाचा बरोबरीने आपल्या बरोबर असलेल्या समाजाच्या कल्याणाचा आणि स्वतःच्या जीवाच्या पारलौकिक कल्याणाचा असाच तो विचार करणारा होता. म्हणून तर त्याला पुढे म्हटलंय एव मुक्ता ऋषिकेश गुणाकेशेन भारत सेनयोरुर्भयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमा. मग आता मला लढायचंच आहे, भांडायचंच आहे, तर मी जर त्या ठिकाणी जाणार आहे आणि त्या ठिकाणी तू मला नेणार आहेस तर इथेही कृष्ण म्हणालेलं नाहीये. अर्जुनाने सांगितले सेनयोरुर्भयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तम. आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये आपल्यावर आलेले प्रसंग स्वतः तिथं जाऊन पाहिले तर त्याच्यावरचं पटकन आपल्याला सोल्युशन मिळू शकतं. पण आपण नेहमी ओळखीची लोक शोधली, नानाविध लोकांना मध्ये घालून तो प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला तर तो प्रलंबित होतोच. काहीही कारण नसताना टाळला जातो, दूर दूर विषय जातो आणि नसलेलेही प्रसंग त्यात वाढत जातात. म्हणून याने काय सांगितलं सरळ माझा रथ ने. कोण कोण युद्धाला येऊन उभे राहिले दुर्योधन आहेच आहे, त्याच्या बाजूने कोण कोण येऊन उभे राहिलंय मला एकदा बघू देत. मग बघितल्यानंतर त्याला हे माहिती होतं की हे आपल्या विरुद्ध लढायला आलेत. पण कळत नकळत त्या रथामधून त्याने प्रत्येकाचे चेहरे पाहिले आणि इथून भगवद्गीता सुरू झाली आहे की चेहरे पाहिल्यानंतर तो कर्तव्य विसरला आणि स्वतःच्याच सगळ्या विचारांना खरं ज्ञानी आहे, हुशार आहे, पण सूक्ष्म अर्थ घेण्यासाठी विसरून गेला. असा हा अर्जुन आता खंतयुक्त झाला. अगदी श्लोकाप्रमाणेच वाचली पाहिजे असं काही नाही ना. नाही नाही अजिबात नाही. तर अध्यायाचा तुम्ही जे सांगताय ना ते चित्र उभं राहतंय सगळं म्हणजे तो अर्थ खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. हो. बघ मग आता हा असा रथ तो घेऊन गेल्यानंतर एकेकाकडे पाहिल्यानंतर आपल्या विरुद्ध कोणी कोणी काय काय आजपर्यंत कुभाड रचलंय, कोणी कोणी दुर्योधनाला मदत केली आहे माहिती होतं. कारण नसताना देखील त्यांनी आपल्या अनेक लोकांना त्या ठिकाणी आणलेलं होतं. मग आता ज्याचे जसे स्वार्थ तशी लोक मदत करतात. मग हे आजही चालूच आहे की आपल्या विरुद्ध काहीही माहिती नसताना
आपणच म्हणतो, "अरे, ह्याला काय माहिती नाही आणि हा कसा काय मदतीला गेला इकडे? अरे, तुला माहिती आहे का खरं काय घडलंय?" अशी जेव्हा अवस्था होते, तेव्हा हा अर्जुन शोकमग्न झाला आणि तिथेच बसला. आणि त्यावेळेस तो म्हणतोय, की "अरे कृष्णा, हे सगळे लोक माझ्या समोर येऊन बसलेत. हे लढायला आलेत. पण दुर्योधन अधर्मी मनोवृत्तीचा झालेला आहे भाऊ असला तरी. पण ह्या लोकांना कसं कळत नाहीये?" आणि त्यावेळेस ते आता मरणारे जे लोक आहेत, ते आपले नातेवाईक आहेत आणि आपल्याशी संबंधित आहेत. म्हणून म्हटलंय, "स्याला हा संबंधी नसतता." म्हणजे आईकडून पण नातेवाईक आहेत, वडिलांकडून पण नातेवाईक आहेत. माझ्याकडून पण नातेवाईक आहेत, माझ्या पत्नीकडून पण नातेवाईक आहेत. म्हणजे काय? कुबुद्धी, सुबुद्धी. ह्या प्रत्येक वेळेस निर्माण झालेले हे सगळे लोक आता त्याला संभ्रमात टाकायला लागले. आणि मग यांना मारलं तर माझं कसं कल्याण होईल? म्हणून हा पुन्हा अर्जुन एवढं सगळं झाल्यानंतर पुन्हा आता म्हणतोय, की ह्या सगळ्या लोकांना पाहून कृष्णा, मला एकच सांग, काय? न कांक्षे विजयम कृष्ण, न च राज्यम सुखानि च, किम नो राज्येन गोविंदम, किम भोगैर्जीवितेन वा. असं त्यांनी जे म्हटलंय, की ह्या सगळ्या लोकांना पाहिल्यानंतर आलेली जी काही माझी मनस्थिती झाली आहे, तिथे तो पुढं म्हणतोय काय? एतान्न हन्तुमिच्छामि ज्ञतोपि मधुसूदन. मला काही कळत नाही याच्यातलं काय माझ्या कल्याणाचं आहे. अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतुः किं नु मयि कृते. की मी जर माझ्याच लोकांना मारणार असेल, बघा चेहऱ्यांमुळे झालंय. फक्त चेहरे आले की आपण सुद्धा काय करतो, की आता समजा आपण गेलोय कुठेतरी आणि सासर आणि माहेर हे कितीही जग पुढं गेलं, तरी देखील हे 2 भेद तुम्ही करतच राहणार आहात. पण नेमकं पलीकडचं, जे अलीकडचं कोण आहे तू तुझं बोल. पण पलीकडचं कोणी काही बोललं, की आपण त्याचा जास्त विचार करतो. मग अशा वेळेस काय विचार करतो? बोलण्याचा की चेहऱ्याचा? चेहऱ्याचा. चेहरा. म्हणून समोर आलेल्या लोकांच्या चेहऱ्याने ह्याला आपल्या स्वतःच्या ज्ञानाचाही विस्मरण झालेलं आहे. आणि मग तिथं तो म्हणतोय, की हे जे मला मिळणार आहे, ह्याचा मला काय उपयोग आहे? पुढं काय म्हणतोय, की मला माझ्याच लोकांना मारून काय मिळणार आहे? इथं म्हटलंय, की स्वजनम हि कथम हत्वा सुखिनः श्याम माधव. आणि मग त्याच्यापुढे म्हणतोय, यद्यप्येतेन पश्यन्ति लोभो बहत चेतसाम. मला याच्यातून काय फायदा आहे? हेच कळेना झालंय. कारण काय झालंय, की हे सगळे आता माझ्यापेक्षा कमी आहेत. मग चेहरे, पहिल्यांदा उपयोगी पडलं नातं, दुसऱ्यांदा उपयोगी पडले चेहरे, तिसऱ्यांदा उपयोगी पडलं कोणाची बाजू घेतोय आणि चौथ्यांदा उपयोगी पडलं आपलं स्वतःचं दया करायचं ज्ञान. आता बघ, या ज्ञानावर सुद्धा पुन्हा काय म्हटलेलं आहे, की हे ज्ञान जे आहे, इथं आता आपल्या दुसऱ्या अध्यायाला पण सुरुवात झाली आहे. मी तुम्हाला ते बदललं की सांगेन. हो, हो. आता तुम्हाला फक्त फ्लोमध्ये ऐकायचंय, हो. की कर्तव्य याला समोर दिसतंय. ते त्यांनी चोख केलं पाहिजे आणि ते चोख कर्तव्य न करता हा भावना प्रधान झालाय. भावनेमध्ये ममता आलेली आहे, म्हणजे दोष आलेला आहे आणि दोषाला देखील हा स्वतःचा विचार असा गुण समजतोय आणि म्हणून तो म्हणतोय काय पुन्हा, की बघ किती म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्येच एका ठिकाणी कृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं काय, अनाशिनो प्रमेयस्य तस्मात् युद्धस्व भारत. ह्या सगळ्या गोष्टी तुला सहन करायच्या आहेत. हं. हे जे डोळ्यासमोर आपण पटकन माझी सहनशीलता संपली आहे म्हणतो. हो. तर सहनशीलता संपते कधी? जोपर्यंत प्रत्यक्ष घटनेचं आपल्याला फळ दिसत नाही, तोपर्यंत सहनशीलता कधीच संपत नाही. आपण ह्या सहनशीलतेच्या आपले लिमिट संपले ॲक्सेप्ट करण्याचे, की आपण म्हणतो माझी सहनशीलता संपली आहे. पण तसं नसतं. इथे तर आता अर्जुन बघ आता कृष्णाला काय म्हणतोय, "कृष्णा, मी मरणाला घाबरत नाहीये. आता हे सगळे माझ्यापेक्षा कमी आहेत. ते तू कोणी ठरवलंस?" पण तरी म्हणतो, "माझ्यापेक्षा कमी आहेत,
हे माझ्या इतके तुल्यबळ नाही आहेत, कला कौशल्यामध्ये नाही आहेत, युद्धकलेमध्ये प्रवीण नाही आहेत. म्हणजे त्याने त्याला अंडर एस्टिमेट केलं. म्हणून निर्बलांना मारायचं कसं म्हणून तो घाबरलाय असं म्हणतोय. बघा, मग आता तू मला सांग, की घाबरणारा मनुष्य जो असतो, तो कधीही दुसऱ्याचं कल्याण करून देऊ शकतो का? नाही. आपल्या घरावर समजा काही संकट आलं किंवा आपल्या स्वतःवर, साधं बसमध्ये आपण चढताना एखाद्याने ढकललं आणि आपण घाबरलो, तर बसमध्ये तो माणूस लटकतो, निघून जातो. आपण खालीच असतो की नाही? हो. मग घाबरणाऱ्याला संधी मिळत नाही. हे साधं उदाहरण आहे की नाही? खरं आहे. मग अशा वेळेस मी बाई आहे, मुलगी आहे म्हणून तू मला ढकलून वर चढतोयस का? तू त्याला ढकलून जेव्हा वर जाते, तेव्हा पुन्हा तू बस स्टॉपला असते, तेव्हा तो येत नाही माणूस. तो दुसऱ्या दरवाजाने चढतो. मग हे अर्जुनाला कसं सांगायचं? मग त्याने सांगितलंय, की अरे, स्वकल्याणाची इच्छा असते आणि जो नेहमी आता धर्माचा मालक खरा कोण दाखवलाय? भगवान गोपालकृष्ण. हो. ते यज्ञरक्षक आहेत, धर्मरक्षक आहेत, भक्तरक्षक आहेत. सगळ्याचं रक्षण करणारे तेच आहेत. मग आता त्यांनी या गोष्टींचं काळजी करायची की मी? त्यांनी सांगितलं काय? तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय. म्हणजे त्यांना काय सांगताना सांगितलंय दुसऱ्या अध्यायात? तू उठ, उभा राहा, मनोवृत्ती चांगली ठेव आणि लढ. म्हणून इथं ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर असं या समजून सांगण्यासाठी दिलंय, की लहान बाळ असतं आणि ते जोपर्यंत आईचं दूध पीत असतं, तेव्हा त्याला जगातल्या खरं तर कुठल्याच औषधाची गरज नसते. खरं आहे. पण आईला त्याचं बोलणं आणि त्याची तब्येत कळत नसते. म्हणून आईच त्याला अनेक औषधं देते. तसं हे निरनिराळी औषधं देऊन ते बाळ रडतं आणि घाबरतं. मग तसा हा अर्जुन नुसतं कृष्णाचं ऐकणारा आणि धर्माचंच रक्षण करण्यासाठी उभा राहिलेला क्षात्रयोद्धा असता, तर त्यावेळेस त्याला रथावर बसून सुसज्ज होऊन येईपर्यंत भीती नाही वाटली. हे चेहरे आपल्याला असे त्रास देत असतात आणि आजच्या घडीला आपल्या डोळ्यासमोर असलेले अनुभव, आकर्षणं आणि त्याच्या पाठीमागं शंकांनी केलेले विचार, हे आपल्याला युद्धामध्ये त्रास देत असतात रोजच्या. आणि तिथे त्याला ते चेहरे त्रास देत होते. आणि म्हणून म्हटलंय, की आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट मनापासून करायची आहे, चिरकालासाठी लोकांना उपयोगी पडेल अशी करायची आहे. मग अशा वेळेस आम्ही निश्चितपणे ज्यांनी हे सगळे नियम ठरवले, प्रमाणं ठरवली, अशांचं ऐकलं पाहिजे. आणि म्हणून मग तो अर्जुन आता कृष्णाला सांगायला आलाय. काय? की माझी अवघड परिस्थिती झाली. विसृज शशरम चापम शोक संविघ्न मानसाः. आणि मग हे झाल्यानंतर तो रथोपस्थ उपाविशत. असं म्हटलंय व्यासांनी, की तो आता त्याच्यातला योद्धाही गेला, आत्मविश्वासही गेला आणि कसलीही त्याच्यामध्ये धमक राहिली नाही. असा तो गर्भगळीत होऊन आपल्याच रथात बसला. आपला आत्मविश्वास गेल्यावर दुसरा मदत करतोय, हा तरी विश्वास कोण देणार? त्याला म्हणलंय, की शोक संविघ्न मानसाः आणि रथोपस्थ उपाविशत. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी सुरुवात केली आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणतात काय बघा, की हा संजय आता यांना सांगतोय, की आता कृष्णाकडे अर्जुन गेलेला आहे. अर्जुनाची झालेली परिस्थिती कृष्ण पाहतोय आणि त्या ठिकाणी झाल्यानंतर त्याने मग मी जर युद्धात ही लोक मारली तर कसं नाही का नुकसान होईल विश्वाचं वगैरे वगैरे झाल्यानंतर कृष्णाने विचारलं म्हणून दुसऱ्या श्लोकापासून सुरुवात केलंय. काय म्हटलंय? की ते असा तू जो काय बसलेला आहे, इथे तू कुठलंच कार्य करू शकत नाही. असा विचारशून्य, कर्मशून्य आणि शक्तिशून्य दुर्बल झालेला आहेस. म्हणून म्हटलंय, की क्लैब्यम मास्मद्गमः पार्थ.
की ही तुझी जी आहे ती नपुसक वृत्ती झालेली आहे. नपुसक म्हणजे कुठलंच कार्य न करण्याची मनोवृत्ती. आपण नपुसक म्हणजे ट्रान्सजेंडर नाही म्हणत. बरोबर. नपुसक म्हणजे आय डोंट हॅव एनी एनर्जी टू क्रिएट समथिंग. आय हॅव लॉस्ट माय थॉट्स अलोंग विथ द एनर्जी. बघ आणि म्हणून काय म्हटलं, की मग हे तुझं जे वागणं आहे, हे कसं आहे? क्षुद्रम. क्षुद्र म्हणजे व्हेरी इमॅटेरियल, की ज्याला काही लॉजिक पण नाहीये. तू सेन्सफुल असून, ज्ञानी असून कसली पण लहान मुलांसारखी कारणं देतोय. म्हणून काय म्हणलंय, की तू जर असा वागशील, तर तुला स्वर्ग तर मिळणार नाहीच. पण अरे तुझी अपकीर्ती होईल, ती किती वाईट आहे. तू काहीतरी विचार कर. म्हणजे आता आजच्या घडीला आता तुम्हाला आता ती मी खूप गोष्टी पाहतो म्हणून सांगतोय, की कधी-कधी मार्चेंट आत्ताच झाला बघ. हो. या मार्चेंटमध्ये की ज्यावेळेस व्यवसाय मी करायचा आणि बँकेची लोकं आली, की मग बायकोला पुढं करायचं आणि मग तिने सांगायचं, "नाही ते जरा बाहेर गेलेत." मग ते जरा बाहेर गेलेत म्हणजे काय? इथे मी जे वागलेलो आहे त्याला म्हणतात क्लैब्यमास्मगमः पार्थ. हे माझं वागणं ते तसं असतं आणि याच्याने त्या माणसाला माहीत असतं, याने बायकोला पुढं केलंय आणि स्वतः नाही का हप्ते भरायचे सोडून निघून गेलाय. तिथं म्हटलंय, "अकीर्तीर करम अर्जुना." अर्जुना तुझी अकीर्ती होईल या ठिकाणी. कारण बँकेमध्ये कळणार, की हा घरात असून बायकोला उभं केल्यामुळे त्यांच्याकडून आम्ही वसूल करू शकलो नाही. ते पुन्हा अजून पुढची ॲक्शन घेणार. मग तिथं काय म्हटलंय, की हा अर्जुन आता येऊन पुन्हा आपली बाजू मांडायला लागलाय. काय? की "अरे लोकं मारणं बरोबर नाही, हे बरोबर नाही." आता ह्या सगळ्या गोष्टी मी ऐकलेल्या आहेत. तू मला एकच सांग, की या आता युद्धभूमीवर मी कसं वागलं पाहिजे? म्हणाला, "अरे युद्धासाठी आलाय. युद्धासाठी लोकं समोर आहेत, सुसज्ज आहेत आणि पुन्हा आपण कशाला आलोय माहिती नाही. असं तू वेगळाच का वागायला लागलायस?" मग इथं म्हटलंय काय? "अरे अर्जुना, तू जे मला नानाविध नियम सांगतोयस, तू मला जे नानाविध कारणं देतोयस, काय म्हटलंय? अशोचाननवशोचस्त्वं प्रवादांश्च भाषसे गतासून गता असूंश्च नानो शोचन्ति पंडिताः. या कुठल्याही गोष्टींमध्ये अर्जुना लक्षात ठेव, तू ज्या वेळेस या गोष्टींना सामोरा जाशील, तेव्हाच त्या गोष्टी जातील. अन्यथा त्या गोष्टी तशाच प्रलंबित राहतील आणि पुन्हा तुझ्याच अंगावर येणार आहेत. कारण तू युद्ध केल्याशिवाय धर्माचा विजय होणार नाहीये. धर्माचा विजय झाल्याशिवाय तुला तुझं राज्य मिळणार नाहीये आणि तुझं राज्य मिळत नाही तोपर्यंत युद्ध संपत नाहीये. मग तू जेवढं प्रोलॉन्ग करशील, तेवढा तुलाच त्रास आहे. म्हणून तुला हे शोभत नाही. आणि तू लोकं मरायची जी गप्पा मारतोयस, की योद्धे मरतील. अरे तू शरीरं मारतोयस. आणि इथे त्यांनी हा दुसरा अध्याय सुवर्णा ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये जे काही वर्णन आलेत 62-72 श्लोक आलेत. ह्या 72 श्लोकांमध्ये संपूर्ण भगवद्गीतेचा संदर्भ आहे. म्हणून आता जर दुसरा अध्याय आपण पूर्ण अगदी श्लोक वाईज ऐकत गेलो, तर तुम्हाला भगवद्गीता ऐकून झाली आहे आणि मग उगाच पुन्हा अध्याय ऐकतोय असं वाटत जाईल. म्हणून आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करताना त्या दुसऱ्या अध्यायाची सुद्धा बॅकग्राऊंड ही आपण प्रीफेसमध्ये जसं अध्यात्माचा विषय घेतला होता ना, करेक्ट. त्याच्याने सुरू होईल. आता आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करूयात. वाह! काका. खरंच आता पुढच्या एपिसोडमध्ये आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. जसं तुम्ही आजचा एपिसोडमध्ये खरंच किती रोजच्या आयुष्यात जे काही आपण घडत असतं प्रॉब्लेम्स किंवा काही येत असतात, तर ते इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही उदाहरणं दिली भगवद्गीतेशी रिलेटेड. ती खरंच खूप छान आहेत. मला खूप आवडली. मला पर्सनली हा एपिसोड खूप इंटरेस्टिंग वाटला. पुढच्या एपिसोडमध्ये आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. त्याआधी तुम्ही टॉक टाईम मराठी पॉडकास्ट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला हे एपिसोड्स आवडतायत, तुम्ही पाहताय, पण तुम्ही सबस्क्राईब अजून केलेलं नाहीये. तर त्या आत्ता लगेच सबस्क्राईब या बटनवर क्लिक करा आणि पुढच्या एपिसोडच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
आणि आपला हा टॉक टाईम मराठी पॉडकास्ट हा Instagramच्या चॅनलवर पण आहे. Facebookवरही आहे. तिकडेही तुम्ही फॉलो करा. आम्ही या एपिसोडचे छोटे-छोटे रील्स त्याच्यात टाकतोय आणि ते खूप इंटरेस्टिंग तुम्हाला आवडतायत. सगळे लोकं पाहतायत. तुम्ही सुद्धा पाहायला विसरू नका. थँक यू सो मच. स्टे ट्यून्ड.